नमस्कार. अनुभव वेगळा म्हणजे मी माझ्या ज्या रोज काम करते त्या माणसांसोबतच माझे सीन होते सगळे, त्यामुळे फक्त लोकेशन वेगळं होतं, बाकी सगळं सेम होतं. आणि भूमिकाही वेगळी होती. हो, भूमिका ऑफकोर्स वेगळी होती. आणि ह्या एवढ्या मोठ्या गुलकंदात मी गोडवा आणण्याचा प्रयत्न केलाय छोटासा. सो 1 मेला नक्की बघा. आणि आमचं घरचं कार्य आहे त्यामुळे ते जोरात झालंच पाहिजे. सो 1 मेला नक्की बघा गुलकंद. मंदार, एका टपोरी मुलाच्या भूमिकेत तू आम्हाला दिसतोयस, तर ही वेगळी भूमिका करून कसं वाटतं? मजा आली भूमिका करून वेगळी, कारण सरांनी मी नेमकं त्याच 2 महिन्याआधी हास्य जत्रेत नव्याने जॉईन झालो होतो आणि ते स्किटमध्ये मी कॅरेक्टर केलं होतं. सरांनी आमचं त्या दिवशी ओपीडी वगैरे काय नव्हती, तर सरांनी फोन केला. ओपीडी म्हणजे काय सांगा? ओपीडी म्हणजे आमचं जे रिडिंग जे सरांसमोर होतं, ऑपरेशन थिएटर, त्याला मी ओपीडी असं म्हणतो. तर त्या दिवशी काय शूट वगैरे नव्हतं, त्या दिवशी फोन आला सरांचा की जरा सेटवर आहे. म्हणलं परत काढतात की काय? हा येतो. मग मला कळलं की असं असं करायचं. मग ते म्हणाले हे वाच. मी वाचलं. म्हणलं वो वाला करणे का आपने को. म्हणलं हां चले. ते झालं. त्याच्यानंतर मग सेटवरती मजा आली, कारण सरांना स्किटमध्ये त्यांच्या डिरेक्शनच्या अंडर काम करणं वेगळं आणि इथे वेगळं होतं. इथे खूप वेगळे होते सर. आणि अजून एक मला आलेला अनुभव असा की समीरदावर मी काम केलंय, वनिताबरोबर काम केलंय, सई मॅम बरोबर काम नाही केलंय, पण एक प्रसाद सरांबरोबर एक छोटासा सीन होता मला जे पकडून नंतर ते आहे ते. तर त्याच्या आधी मी ठरवलं होतं की आहे ना की आता समोर प्रसाद सर आहेत, असं की काहीतरी आपण ऑड जागा काढू की काहीतरी हे करू. ते आल्यानंतर ते इतके नॅचरल बोलले, तर त्यांच्या ह्याच्यामध्ये मी पण नॅचरल बोलून गेलो. सर बोलले ओके अरे झालं असेल असं. मजा. एकच मला एका माणसाबद्दल बोलायचं इथे, आणि तो माणूस म्हणजे पार्थेश गोस्वामी. कारण माझ्या मते त्याच्याशिवाय हा चित्रपट अशक्य होता, कारण अनेक वेळेला सर थोडेसे कधीतरी चिडलेले असायचे, आम्हाला काही प्रश्न असायचे ते त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम पार्थेश गोस्वामी करायचं. आणि पार्थेश गोस्वामीला मी खरं तर मला माहीत नाही इथे ब्रँडचं नाव घेतलं तर मला माहीत नाही इथे चालतं का. हां नाही असं कैलाश जेवण कसं म्हणतो मल्टीपर्पज आयुर्वेदिक, तसं तो पार्थेश होता. कैलाश जीवन होता पार्थेश. त्यांनी आम्हाला जो आधार आणि सपोर्ट केलेला आहे ते शब्दात मांडणं खूप कठीण आहे. येस, प्रत्येक गोष्टीचं त्याच्याकडे उत्तर होतं. किंबहुना म्हणतात आमच्या चेहऱ्याकडे बघून तरी नको दादा मी बघतो, त्याला कळायचं एवढं त्यांनी केलेलं आहे. हा चीफ असिस्टंट डिरेक्टर आमचा सिनेमाचा. काय हा म्हणतोय खरी त्यांनीच केले, गोस्वामीने नाव लावलंय. हो, माझा कॅमिओ पण त्याने शूट केला. सो या